मित्रांनो, नमस्कार. सध्या देशात आणि महाराष्ट्रात एका पार्टीचं नाव होत आहे. ती पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही किंवा काँग्रेस नाही किंवा इतर कोणतीही पार्टी नाही, तर ती पार्टी आहे कॉकरोच जनता पार्टी. तर ही कॉकरोच जनता पार्टी जी आहे ती ही काही म्हणजे देशात अधिकृत किंवा एखादी अशी नावलौकिक पार्टी किंवा एखादी बेसड पार्टी नाही, तर ही पार्टी फक्त सोशल मीडियावर काढलेली पार्टी आहे. तर या पार्टीने सध्या देशात आणि महाराष्ट्रात हाहाकार माजवलेला आहे. 4 दिवसात याचे 50 लाखाच्या वर फॉलोअर झालेले आहेत इंस्टाग्रामवर. तर ही पार्टी एवढं का वर चालली आणि हिला एवढा प्रतिसाद कशामुळे मिळतोय, तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. आणि ह्या पार्टीचं म्हणजे मग तिचं ध्येय काय किंवा ती कशाच्या विरोधात लढते किंवा काय कशासाठी काढलेली पार्टी ही, आणि फक्त सोशल मीडियावरच ही फक्त राहणार की खाली ग्राउंडवर पण येऊन काही काम करणार आहे किंवा काय तिचं पुढचं काय वाटचाल आहे त्याबद्दल आपण बोलणार आहे. आणि ही पार्टी कुणी काढली आणि कशासाठी काढली याबद्दलही आपण आपल्या प्रेक्षकांना माहिती देणार आहोत. तर सध्या तुम्ही बघत असाल टी व्ही आणि सोशल मीडियावर सध्या या कॉकरोच जनता पार्टी या पक्षाची सध्या खूपच हवा चालली म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. कॉकरोच जनता पार्टी ही कशासाठी आली आणि हिचा जन्म कसा झाला त्याबद्दल आपण बोलूया. तर आपल्या देशाचे जे सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत, तर त्यांनी काही वादग्रस्त विधान केले की बाबा जे सूर्यकांत न्यायमूर्ती आहेत, जे मुख्य न्यायमूर्ती आहेत, त्यांनी देशातील काही बेरोजगार तरुणांची उपमा थेट जुरवाळीशी केली. आणि ते काही ह्या अभिजित दिपके जे आहेत, ज्यांनी ही पार्टी सोशल मीडियावर स्थापन केली, त्यांना हे काही पटलं नव्हतं. मग त्यांनी त्याचा रोष म्हणू किंवा राग म्हणूया, तर त्यांनी असा काढला की सोशल मीडियावर त्यांनी कॉकरोच हा शब्द धरूनच जनता पार्टी जोडून असं एक त्या एखाद्या पार्टीचं नाव कसं असतं त्या पद्धतीने त्यांनी एक संपर्क चालू केला. तर त्याचा एक विरुद्ध असा निघाला की 2 ते 3 दिवसात त्याचे 10 लाखाच्या वर फॉलोअर्स झाले आणि आजच्या घडीला 50 लाखाच्या वर त्याचे फॉलोअर्स झालेले आहेत. तर असं कशामुळे झालं किंवा एवढं कशामुळं लोकांच्या मनात राग आणि रोष निर्माण झाला त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. तर सध्या बघितलं तर सध्या राजकारणात जर बघितलं तर CJI विरोध जे सूर्यकांत आहेत न्यायमूर्ती, त्यांच्या विरोधात जे सध्या त्यांनी चुकीचं विधान केले त्याबद्दल आपण काही हे करणार नाही की देशातल्या तरुणांना बेरोजगारांना जर तुम्ही झुरळांची उपमा द्यायचा असाल तर ते चुकीचं आहे. तुमचं काम काय आहे की बाबा न्यायालयातले काम बघणे, याच्या पलीकडे तुम्ही बाकीचे कुठलीही पार्टी असो, मग भारतीय जनता पार्टी असो किंवा काँग्रेस असो किंवा इतर कुठलाही पक्ष असो, त्यांना तुम्ही गृहीत धरून बोलणं बरोबर नाही. तर आपण ह्याबद्दल सांगणार. तर आता सध्या आपण ह्याच्यावर बोलू की बाबा ही कॉकरोच जनता पार्टी काढली कोणी आणि कशासाठी काढली. तर ही अभिजित दिपके कोण आहेत. तर अभिजित दिपके हे एक सोशल मीडिया किंवा एक काय म्हणू आपण त्यांना म्हणजे असे आम आदमी पार्टीचे जे ते मुख्य सोशल मीडिया राजनीतिकार आहेत. आम आदमी पार्टीचे होते, आता सध्या आहेत का नाही माहीत नाही, पण होते असं म्हणतात. मग यांनी काय केलं ते CJI जे बोलले त्यांनी त्याच्या रोष म्हणून 16 मे रोजी 2026 रोजी त्यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. आता या पार्टीचा उद्देश जर बघितला तर आळशी आणि बेरोजगार तरुणांचा आवाज बनणे हा आहे असं म्हणतात ते. आता काही जण तर म्हणतात की ह्या पार्टीला जे सध्या फॉलोअर्स निर्माण झालेत ते सर्वच्या सर्व बांगलादेश आणि पाकिस्तान आहेत, त्यांनी
येथील काही थोडेफार युवक आहेत. आणि विशेष म्हणजे सध्या कसं आहे माहिती आहे का, ही पार्टी म्हणून पुढे येते की एखादं काय म्हणू तरुणाचा रोष म्हणून येते, हे काही कळण्याचा मार्ग नाही. कारण सध्या या पार्टीच्या गळाला म्हणू शकतो की आपण तरुणाईच लागत आहे. सध्या देशातली जी मुख्य जे आपले जेनझी आहेत तेच लागत आहेत असं दिसते. आता या पार्टीचा उद्देश काय आहे तर सरकारविरुद्ध त्यांनी बोलण्याचं ठरवलेलं आहे असं या पार्टीचे संस्थापक जे आहेत अभिजित दिपके यांचं म्हणणं येते. तर त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण चाललं तर आतापर्यंत काय काय घडलं बघितलं तर आपण आतापर्यंत स्थापनेनंतर काही दिवसातच या पार्टीने इंस्टाग्रामवर आता कळते की 4 दिवसापूर्वी 50 लाख झाले, आता कळते की 1,50,00,000 अधिक फॉलोअर्स जोडले गेलेले आहेत. तर वेबसाईटवर लाखो तरुणांची सदस्य नोंदणी होते. हे म्हणजे सरकारविरुद्ध रोष म्हणू शकतो आपण. पण ह्या पार्टीचा उद्देश मला वाटतं माझ्या हिशोबाने की चुकीचा आहे. की चुकीचा म्हणण्यापेक्षा हे आता पार्टी काय करते ह्याच्यावर आपलं एक लक्ष राहणार आहे. बाबा तुम्ही फक्त सोशल मीडियावरच राहणार की बाकीचं म्हणजे ग्राउंडवर येऊन पण काही कार्य करणार की काय. आता ते म्हणले की काय करणार आहे आपण अभिजित दिपके ग्राउंडवरही काय काम करणार आहे. पण बघूया ते आता या पार्टीला जर बघितलं आपण तर मोठ्या मोठ्या नेत्यांचा पाठिंबा मिळालेला दिसतोय. सुरुवातीला केवळ एक औपचारिक टीका वाटली, पण नंतर तृणमूल काँग्रेस जे महुआ मोइत्रा आहेत आणि कीर्ती आझाद सारख्या मोठ्या राजकीय नेत्यांनी या सोशल मीडियावर या पक्षात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणजे बघू शकता की या पार्टीचं कुठपर्यंत पोहोचलेले आहे. आता या पार्टीचं जर तुम्ही काय म्हणू आपण विचारधारा बघितली तर सध्या तर दिसते की लेफ्टिस्ट विचारधारा म्हणजे डाव्या विचारसरणीची ही पार्टी दिसते. समजा आपण असं गृहीत धरलं की हे समजा उद्या राजकारणात आले तर मला वाटत नाही या पार्टीमुळे भाजपला काही धोका निर्माण होऊ शकतो. कारण ही पार्टी जी आहे ती पूर्णतः काय म्हणू आपण त्याला भाजपच्या विरोधात काम करते. मग भाजपची तर मतं जाणार नाहीत, मग काँग्रेस आम आदमी अशा पक्षांची मतं खाणार, सपा म्हणा अशा समजा आले तर म्हणतोय. तर बघितलं तर आता कीर्ती आझाद हे जुडलेत काँग्रेसचे, महुआ मोइत्रा आहेत तृणमूल काँग्रेसचे, ते या पार्टी संघ सामील झालेले आहेत. तर उद्या समजा निवडणुकीच्या रिंगणात जर उतरण्याची चर्चा जर आता ऐकली आपण तर समजा उतरली तर बघूया आपण काय होते पुढं. आता ह्या कॉर्पोरेट पक्षानं स्वतः मॅनिफेस्टोही जाहीर केलेला आहे, पक्षाचा जाहीरनामा आहे असं म्हटलं जाते. या पार्टीची 5 प्रमुख मागण्या अजेंडा जाहीर केलेला आहे यांनी. एक म्हणजे न्यायाधीशांना पदलाभ नाही, कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभेचे पद किंवा अन्य सरकारी लाभ दिले जावे नव्हते. म्हणजे त्यांनी जे अण्णा हजारे लोकपाल बिल जे आणलं होतं किंवा त्यांनी जे अण्णा हजारेंनी जे लोकपाल विधेयक किंवा जन लोकपाल विधेयक जे आणलं होतं त्या जन लोकपाल विधेयकाला ह्या काँग्रेस जनता पार्टी बरोबर जोडलं जात आहे. म्हणजे त्या लेवलचा हा पक्ष झालाय असं म्हटलं जाते, त्या लेवलचं आंदोलन होत आहे असं म्हटलं जाते. पण आता बघूया पुढं काय होते. हे डाव्या विचारसरणीचं असल्यामुळे पुढं कशा प्रकारे एक काय म्हणू आपण फक्त सोशल मीडियावरच राहते का पुढं ग्राउंडवर पण याची काय काम होऊ शकते बघूया. तर दुसरे ह्यांचं जाहीरनामा आहे की पक्षपातावर कडक कारवाई, म्हणजे पक्षांतर करणाऱ्या आमदार खासदार किंवा नेत्यांवर 20 वर्षांची निवडणूक बंदी घालावी असं एक मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी म्हणजे अजेंडा जाहीर केलेला आहे. तिसरा म्हणजे महिला आरक्षण, संसदेत आणणे, सर्व मंत्रिमंडळामध्ये महिलांसाठी थेट 50% आरक्षण जागा राखीव ठेवाव्यात असं एक त्यांचं म्हणणं आहे. आणि चौथं मतदारांचे रक्षण, जर कोणाचेही वैध मत मतदार यादीतून हटवले गेले तर मुख्य निवडणूक आयुक्तांवर
UAPA दहशतवाद विरोधी कायदा अंतर्गत कार्यवाही करावी असं एक त्यांचं म्हणणं येते. आणि 5वं जे मुख्य त्याचं जाहीरनामा आहे तो पारदर्शक मीडिया कॉर्पोरेट घराण्याच्या मालकींच्या कथित गोदी मीडिया असं त्यांनी ह्यात लिहिलेलं आहे की परवाने रद्द करण्यात यावे. म्हणजे जे त्यांना वाटतंय म्हणजे त्यांच्या हिशोबाने की बाबा सरकारला मदत करतात अशी जी मीडिया कर्मी आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांनी त्यांचे जे परवाने आहेत मीडिया चालवण्याचे ते रद्द करण्यात यावे असं एक त्यांचं म्हणणं येते. मुळात ही चळवळ म्हणजे सध्या राजकीय आपण काय म्हणतो त्याला व्यवस्थेतील तरुणांचा असंतोष असा दाखवण्यात येतोय. पण मला वाटत नाही की अशा प्रकारे काय होऊ शकतं. एक डिजिटल आविष्कार मानला जातोय सध्या, पण हे पुढे जाईल असं मला वाटत नाही सध्या. आणि सोशल मीडियावर तर सध्या खूप व्हायरल आहे, पण पुढे काय असं पुढे जाण्याची शक्यता मला तर वाटत नाही. कारण आणि समजा आले तरी पण हे भाजपला जास्त त्याचा काय इफेक्ट जाणवला असं मला वाटत नाही. बघूया पुढे काय होतंय ते. आणि आपला जर हा चॅनलवरचा आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा मित्रांनो, आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.